श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, श्रोते हो ऐका, मी प्रतिज्ञापूर्वक हे स्पष्ट करतो की तुम्ही तुमचे लक्ष इकडे दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल. परिप्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. पण तुम्हा सर्वज्ञांच्या सभेपुढे मी आढ्यतेने बोलत नाही हो. तुम्ही लक्ष द्या, ही माझी तुम्हाला लढिवाळपणाची विनंती आहे. का जे लळे याचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती, तरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा ऐसी. कारण तुम्हासारखी संपन्न माहेर घरे असल्यावर आवड म्हणून जी एक वृत्ती आहे तिची देखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची इच्छा तृप्त होते. तुमचे या दिठी वेयाचिये ओले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते साऊली देखून लोळे श्रांतोजी मी. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने बहरलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी, तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो. प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओला ओला हो. येथेही जरी सलगी करू बिहो, तरी निवो के पाम. महाराज, तुम्ही सुखामृताचे डोहच आहात, म्हणून आम्ही आपले इच्छेप्रमाणे त्यात बागडून थंडावा मिळवू असे म्हणतो. तेथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही तृप्त तरी कोठे व्हावे. ना तरी बालक बोबडा बोली, काम वाकोडा विचुका पावली, ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी व वेड्या वाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते, तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनी तरी आम्हावरी हो. या बहुआ अळुकिया जिया हो सलगी करीत. त्याप्रमाणे तुम्ही संतजनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजवर व्हावी, या पूर्ण उत्कट इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे. वांचुनी माझी ये बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश हो श्रोते, काय धड्यावरी सारस्वते पढो सिकीजे. नाही तर तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यास माझ्या बोलण्यापासून नवीन काही समजून घ्यावयाचे आहे काय? सरस्वती पुत्राला धडे पाठ करून विद्या शिकावी लागते काय? अवधारा आवडे ते सणा धुंदुरू, परी महातेजी न मिरवे काय करू. अमृताची या ताटी ओगरू, ऐसी रससोय कैंची. पहा की काजवा कितीही मोठा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय? तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाक निष्पत्ती कोणती आहे? अहो हिमकरासी विंजणे, किम नादा पुढे ऐकवणे, लेणियासी लेणे हे कही आथी. अहो त्याचे किरण शीतल आहेत, अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकविणे, तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कोठे होईल का? सांगा परिमळे काय तुरंबावे, सागरे कवणे ठाई नाहावे, हे गगनची आडे आघवे, ऐसा पवाडू कैचा. सुगंधाने कशाचा वास घ्यावा, सागराने कशात नाहावे, आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी वस्तू कोणती आहे सांगा बरे. तैसे तुमचे अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हे होये, ऐसे वक्तृत्व कवणा आहे, जेणे रिझा तुम्ही. त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की वा, उत्तम व्याख्यान झाले. असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तृत्व कोणाचे आहे? तरी विश्वप्रकटती या अगभस्ती, काय हाती वेन न किजे आरती, का चुळोदके आपांपती अर्ध्यू नेदिजे. तथापि असा जरी न्याय आहे तरी भक्तीने अशा गोष्टी घडतात असे दृष्टांतपूर्वक महाराज सांगतात. म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय? किंवा वरुणाला चुळकाभर पाण्याने अर्ध देऊ नये का? प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, आणि मी दुबळा अर्ची तुसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल किम. महाराज, तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे, म्हणून बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुडीचाही तुम्ही स्वीकार कराल. बाळक बापाची ताटी रिगे, आणि बापा त्याची जेवू लागे, किम तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवी.
लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून आपली योग्यता नसतानाही प्रेमाने बापालाच घास देऊ लागते, तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरिता पुढे करतोच. पैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे. त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करीतो, तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहिजे असा प्रेमाचा गुण आहे. आणि तेणे आपुलेपणाचे निमोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे, म्हणून केलीये सलगीचा नोहे आभारू तुम्हा. आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनांनी अनेक प्रकारांनी मला आपला असे म्हटले आहे, म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद म्हणजे ओझे होणार नाही. अहो तान्हयाचे लागता झटे, तेणे अधिकची पान्हा फुटे, रोषे प्रेम दुणवटे पढियंतयाचेनी. अहो वासराने ढुसण्या दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिकच पान्हा फुटतो, त्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत प्रिय असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते. म्हणून मजले कुरवाचे बोले, तुमचे कृपाळूपण निदेले, ते चेईले ऐसे जी जाणवले या लागी बोलो मी. म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागी होईल असे जाणून मी बोललो. एरवी चांदिणे पिकविजत आहे चेपणे, किम वारया घापत आहे वाहणी, हा हो गगनासी गवसणी घाली जे केवी. एरवी चंद्राचे चांदणे कोणी आढीत घालून पिकविलेले आहे काय, किंवा वाऱ्याला वाहण्याकरिता कोणी गती दिली आहे का? तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का? आईका पाणी ओथी जावे न लगे, नवनीती माथुला न रिगे, तेवी लाजिले व्याख्यान निगे देखोनी जयाते. ऐका, पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसळत नाही. त्याचप्रमाणे गीतार्थाला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते. यासो शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्द मावळले या निवांतू निजे, तो गीतार्थू मराठीया बोलीजे, हा पाडू काही. हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, ज्यापुढे वेदांची मती कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात, तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का? परी ऐसी आहे मज धिवसा, तो पुढती याची एकी आशा, जे धिटीवा करुनी भवादृशा पडियंतया होवावे. परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की कसे तरी धिटाईने बोलून तुमच्यासारख्यांची प्रीती संपादन करावी. तरी आता चंद्रापासून निवविते, जे अमृताहुनी जीवविते, तेणे अवधाने की जो वाढते मनोरथा माझिया. तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या व अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या. कान जै दिठीवा तुमचा वरुषे, तै सकळार्थ सिद्धिमती पिके, एरवी कोंभेला उन्मेषू सुके, जरी उदास तुम्ही. कारण जर तुमची कृपादृष्टीरूप वृष्टी मजवर पूर्ण होईल, तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थरूप धान्य पिकेल. एरवी जर तुम्ही उदास असाल, तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल. सहजे तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा, तरी दोंदे पेलती अक्षरा प्रमेयाची. वक्तृत्वरूप पाखराला अवधानरूप वारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टी येईल. अर्थबोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावोची अभिप्रायाते विये, भावाचा फुलोरा होत जाये मतीवरी. अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नाना प्रकारचे अभिप्राय सुचू लागतात. म्हणून संवादाचा सुवाओ ढळे, तरी हृदय आकाश सारस्वते ओळे, आणि श्रोता दुश्चिता तरी वितुळे मांडला रसू. म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात शास्त्रसिद्धांतरूपी मेघ भरून येतात, आणि जर ऐकणाऱ्यांचे लक्ष नसेल तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो. अहो चंद्रकांतू द्रवता कीर होय, परी ते हातवटी चंद्रिकी माहे, म्हणून वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविण. अहो चंद्रकांत मण्याला पाझर सुटतो, ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ती एक चंद्राचेच ठाई आहे, म्हणून बोलणारास श्रोत्यांशिवाय किंमत नाही. परी आता मुते गोड करावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडी याने काही प्रार्थावे सूत्रधाराते.
परंतु आम्हाला गोड करून घ्या अशी तांदुळांना जेवणाराची विनंती करावी लागते काय? तसेच कळसूत्री बाहुल्यांना आम्हाला चांगले नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का?